सो मित्रांनो, ही जी व्हिडिओ आहे ही खरं तर म्हणजे ही व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे की ही एक कमबॅक स्टोरी आहे. कमबॅक स्टोरी कसली आहे? तर काल झालेल्या मॅचची आहे. काल जी मॅच झाली अर्जेंटिना वर्सेस इजिप्त त्याबद्दलची ही कमबॅक स्टोरी आहे. म्हणजे लिटरली आपण एकदा एका पॉइंटला सगळं सोडून देतो की यार आता नाही होणार माझ्याने, आणि तिकडनं जी उभारी घेतो ना आपण, त्या रिलेटेड ही कमबॅक स्टोरी आहे. जर तुम्हाला म्हणजे तुम्ही जर ही मॅच कालची बघितली नसेल ना, तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन की हायलाइट, प्रॉपर हायलाइट, मिनिट टू मिनिट हायलाइट बघा. तर तुम्हाला कळेल की काय कमबॅक स्टोरी असते. म्हणजे लिटरली ज्यावेळेला असं वाटतंय ना तुम्हाला की आता हे संपलंय, तोच पॉइंट असतो, तिकडेच लढायचं असते, कारण तिकडनंच पुढे आपलं विन असते. आणि ही कालची जी मॅच आहे ही त्याच्याबद्दलच होती आणि काल तेच झालं. लिटरली म्हणजे मी तुम्हाला सांगतो, काल म्हणजे मी पण एक अर्जेंटिनाचा फॅन आणि मेसीचा फॅन आहे, नो डाऊट अबाउट इट. पण ज्या वेळेला पहिल्या म्हणजे आता आपण थोडं मॅच बद्दल सांगूया की हे नेव्हर गिव्ह अप मी जे म्हणतोय आणि हे जे आपण म्हणतोय की कमबॅक काय असतो, तर त्याची ही स्टोरी आहे. पहिल्या 15 मिनिटाला अर्जेंटिना एक गोल खाते. त्याच्यानंतर 21व्या मिनिटाला पेनल्टी मिस करतो. कोण मिस करतो? पेनल्टी मिस करतो मेसी. आता अर्जेंटिनियन फॅन आणि मेसीचा फॅन म्हणजे फुल धाकधूक. आता काय झालं यार, ही मिस नाही करायला पाहिजे होती, कारण तिकडे इक्वल झाला असता मॅच. पण त्याच्यानंतर हाफ टाइम होतो आणि म्हणजे तो प्रेशर वाढत जातो आणि मग त्याच्यानंतर 58व्या मिनिटाला जिको पुन्हा एकदा गोल मारतो. तर तो गोल मारतो ना, पण तो वॉर रूम कडनं तो गोल कॅन्सल केला जातो, कारण तो फाऊल असतो. आता परत हा जिको 68 मिनिटाला पुन्हा एक गोल मारतो. आता तुम्ही विचार करा, मॅचची सिच्युएशन आहे 78 मिनिटावर मॅच गेली आहे आणि मॅचची सिच्युएशन आहे 2-0. इजिप्त आहे 2 आणि अर्जेंटिना आहे 0. आता ऍज अ अर्जेंटिना फॅन, ऍज अ मेसी फॅन, लिटरली मी तुम्हाला सांगतो माझी छाती भरून आलेली. मला अक्षरशः बीपी चेक करावाला असं वाटतंय की चेक करू की काय, असं माझी म्हणजे एकंदरीत ती वेळ होती. पण कमबॅक कुठून होतो? तर 79व्या मिनिटाला रोमेरो एक हेड मारतो आणि तिकडनं कमबॅक होतो अर्जेंटिनाचा. लिटरली मंडळी तुम्हाला सांगतो, शेवटची 15 मिनिटं बघा. 15 मिनिटामध्ये अर्जेंटिना 3 गोल मारते आणि त्याच्यानंतर अर्जेंटिना ही इजिप्तचा म्हणजे लिटरली त्यांनी घास गिळलेला आहे आणि तोंडात हात घालून घास कसा बाहेर काढायचा आणि तो खायचा, ते जर तुम्हाला अनुभवायचं असेल ना, तर कालची ही जी मॅच आहे याची हायलाइट तुम्ही नक्की बघा. नक्कीच तुम्हाला पण एक म्हणजे एक ऊर्जा देईल आणि एक नक्कीच तुम्हाला एक प्रोत्साहन देईल तुमच्या आयुष्यात लढण्यासाठी.